अगं जावई बापू पण खूप काळजी करत होते माहितीये, तुझ्या मागे ते वाचवायला धावले होते पण गुंडांनी त्यांनाही मारलं. रिअली? अगं हो, तुला गरब्याला घेऊन गेले ना की आपण खूप मोठी चूक केली असं त्यांना वाटतंय आणि म्हणून ते स्वतःला खूप त्रास करून घेत आहेत. हो नो मम्मा, त्या दिवशी जे काही घडलं ना ते सगळं खूपच हॉरिबल होतं. मी आणि युवी गरब्यात नाचत होतो आणि सडनली ना त्याचा कोणीतरी एक फ्रेंड आला आणि त्याला बाहेर घेऊन गेला. मी खूप वेळ वाट बघितली, युवी आला नाही म्हणून मी त्याला शोधायला बाहेर गेले. बाहेरही युवी कुठे दिसत नव्हता. कुणीतरी अचानक मागून आलं आणि माझ्या तोंडावर रुमाल ठेवला. देन माझी शुद्ध गेली. त्या माझे हात बांधलेले होते, माझ्या डोळ्यावर पट्टी बांधलेली होती. एवढे दिवस तिथे काय चाललंय, कोण आहेत ही लोक, मला काहीच कळत नव्हतं मम्मा. पण शेवटी कोणीतरी आलं, त्यांनी आम्हाला हेल्प केली, आम्हाला वाचवलं. पण मी नाही त्यांना बघितलं. ते कोण होते मला काहीच कळलं नाही. मला फक्त ना बाजूला गोंधळ चालू होता, मारामारी चालली आहे, काहीतरी चालू आहे, गडबड आहे एवढंच कळत होतं. गोंधळ चालू होता, मारामारी चालू होती तिकडे. बस बस बस, आता पुन्हा पुन्हा तोच विषय काढू नका. एवढ्या मोठ्या संकटातून वाचलीये माझी नात. परत माझ्या नातीवरच काय, कुठल्याच मुलीवर असं संकट येता कामा नये. बैस, नीट बैस. हे काय? अगं दृष्ट काढते बाई तुझी. प्लीज डोंट, मला नाही आवडत हे सगळं मम्मा. मला ह्यावर विश्वास नाहीये. मला वाटलं एवढं मोठं संकट आलं तर काहीतरी बदल झाला असेल, पण कसं काय. बस तिथे गुपचूप. आल्या गेल्याची, भूताखेताची, झाडापाल्याची कुणाची दृष्ट लागली असेल तर निघून जाऊ दे. निशी, आई बाहेरच्यांचीच काय, घरच्यांचीही नजर लागायला नको असं म्हणा. घरच्यांचीच जास्त नजर लागते माझ्या निशीला. वा, झाले का पहिले पाडे 55 सुरू? काय बोलतेस? काय चुकीचं बोलते मी? हिचीच नजर लागते माझ्या निशीच्या सुखाला. ए, तुला सांगितलं ना आजूबाजूला फिरकायचं नाही म्हणून, निघितून. अगं तिला सुद्धा निशीची काळजी आहे आपल्या. काळजी? याच काळजीपोटी बहुतेक जग फिरत होती घरात एवढं सगळं घडत असताना. अगं निशीला शोधायला तारणीने सुद्धा प्रयत्न केलेत. अगं बाई, हो का? अहो मग तिला विचारा, बहिणीला शोधायसाठी कुठे कुठे गेली ही, काय काय कष्ट केले हिने. वा वा वा, हे छान आहे हा रेखा. म्हणजे गरज असेल तेव्हा मात्र बहीण आणि गरज नसेल तेव्हा बहीण, आई वगैरे सगळी नाती संपतात, नाही का? अगं एरवी साधी आई म्हणून हाक सुद्धा मारू देत नाहीस तिला तू, हा? आणि आत्ता हक्क सांगायला आलीस होय का? हा, ती ऐकून घेते म्हणून काही बोलायचं नाही, हा, सांगून ठेवते. सुमी, अगं जाऊ देत ना. निशीनी सुखरूप घरी परत येणं महत्वाचं होतं. ती आली ना ते बरं झालं. आता ती आलीये घरी तर मी तिच्या आवडीचं काहीतरी बनवते. वा, बनवा बनवा. तू नको लक्ष देऊ यांच्याकडे, यांचं असंच असतं. तू आराम कर. ऐ साला, हाँ, आज खुश तो बहुत होंगे ना तुम. हाँ, साला राइट हैंड इंजर्ड है. फिर क्या हुआ? चपाती बनाना मेरे लिए बाएं हाथ का काम है. हळू. रेडी? काय हे सगळं? हा, एवढा पसारा केलास? ते सकाळी घाईघाईत निघावं लागलं ना, म्हणून पसारा असाच राहिला.
थांब मी सगळं आवरून घेतो. असू देत असू देत असू देत. सरक हो बाजूला, सरक जा. हात धु, मी आवरते हे सगळं. कशाला उगाच शहाणपणा करायचा असतो रे तुला? हा, मी सांगून गेले होते ना की मी जेवण घेऊन येईन तुझ्यासाठी म्हणून, तरी उगाच आगाऊपणा करत बसला होतास. अगं तुला तुझ्याच घरी किती कामं असतात, त्यांच्यासाठी जेवण बनवायचं असतं. त्यात मी माझ्यासाठी सांगितलं तर उगाच तुला त्रास नको म्हणून सांगितलं नाही तुला. केदार, पहिले स्वतःची तब्येत कशी आहे ते बघायचं. हा, स्वतःचं शरीर कसं आहे ते बघायचं, मग दुसऱ्यांची काळजी करायची असते. घे आता, चल जेवायला. ये इकडे, बस इथे गपचूप. मी ते सगळं आवरते, तू शांतपणे जेवण कर आता. घे. काय होतंय? खाता नाही येते? थांब, मी मदत करते. आता ठीक आहे? येतंय खाता? शांततेत जेव. मी इथे आधार देते तुला. आता जेवण झालं ना की गपचूप गोळ्या घ्यायच्या आणि झोपायचंय. अरे हळू हळू हळू, वर बघ. हळू 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 हळू. थांब, मी पाणी आणते. थांब, एक मिनिट आणते मी पाणी. आले 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 आले. हे घे हे घे हे घे हे घे हे घे पाणी पी. येईल का पिता? थांब थांब थांब. अरे अरे केडी, तुला साधं पाणीही पिता येत नाही का? दुसऱ्याच्या हाताने कसा अंदाज येणार? अरे पण मग मला सांगायचं ना. खुणवत तर होतो डोळ्यांनी. डोळ्यांनी खुणवलेलं कळणार आहे? अजून कसं सांगायचं? बरं ठीक आहे, दे इकडे. जा आणि कपडे बदलून घे तू. म्हणजे मी तिकडचा आवरते. हा, मी आवरते, तू मागच्या मागे कपडे बदल. दे इकडे. दूध गरम करते. उगाच ओल्या अंगाने झोपू नकोस, रात्री परत सर्दी वगैरे होईल. कपडे बदलून झोप. केवढा पसारा करून ठेवला या मुलांनी. केडी, जर खीर बनवायची स्पर्धा असती ना तर तुला 100% प्राइज मिळाला असता याच्यात.